हॅलो मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे प्रोसेस ए पासून तर झेडपर्यंत म्हणजे पूर्ण ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कोणाला नोंदणी करायची असेल तर ह्या प्रोसेसनुसार तुम्ही पूर्ण तुमची बांधकाम कामगाराची नोंदणी करू शकता. तर सुरू करूयात आपण नोंदणीसाठी. तर आपल्याला सगळ्यात पहिले जायचं आहे महाबीओसी बांधकाम कामगार या पोर्टलवरती जायचं आहे. या पोर्टलवरती गेल्यावरती तुम्हाला खाली या हिरव्या याच्यात दिसत असेल बघा, हिरव्या याच्यात तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जो पण तुमचा काही असेल. तर मी रँडम एक कोणता पण टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, तर तो पण मी एक रँडम टाकून घेतो. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. तर मोबाईल नंबर चुकला आहे, 2 सेकंड. ते एक रँडम मोबाईल नंबर टाकायचा आहे, प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव हे 3 गोष्टी टाकायचे. त्याच्यानंतर तुमचं जेंडर कोणतं आहे ते टाकायचं आहे, मेल, फिमेल, ऑदर काही पण तुम्ही टाकू शकता, जे तुम्हाला टाकता येईल ते. तर त्यानंतर तुम्हाला तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, तुम्ही मॅरिड आहात, सिंगल आहात, तुमचा डिवोर्स झालेला आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची इथं, जी पण काही तुमची आधारवरची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाकायची आहे. नंतर तुमचं जे कास्ट आहे, जी कॅटेगरी ती काय ती टाकायची आहे. जनरलमध्ये येतं म्हणजे ओपन वगैरे त्यांना जनरल येते. NT, OBC, SC, ST जी पण तुमची काही असेल ती तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं हे टाकायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट तुमचं ॲड्रेस टाकायचं आहे. ज्या एरियात तुम्ही राहता त्या एरियाचं नाव वगैरे ते टाकायचं आहे. इथं शहर म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते जिल्हा टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर पोस्ट ऑफिस, तुमचं पोस्ट ऑफिस काय येतं ते टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुमची माहिती, त्यानंतर एक वारसदार जोडायचा तुम्हाला. समजा तुम्ही जर स्वतः असाल, जर तुमचं लग्न झालेलं असेल तर नवरा किंवा बायकोचं लावू शकता, मुलांची लावू शकता, किंवा लग्न नसेल झालं तर आईचं लावू शकता. एक कंपल्सरी आहे, एक वारसदार लावणं हे कंपल्सरी आहे. तर एक वारसदार लावा, तुम्ही त्यापेक्षा जास्तही लावू शकता, पण एक लावणं हा कंपल्सरी आहे. आणि याच्यावर क्लिक करायचं आहे आणि वारसदाराची डिटेल भरायची, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ आणि कोण लागतं तुमचं नातं. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणचं तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र लागेल, की तुम्ही तिथं 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहेत. ते प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवकाकडून मिळू शकतं, किंवा तुम्ही जिथं बांधकाम कामगार म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे करत होते ते कॉन्ट्रॅक्टर. तर त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, तिथून तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. त्यावर तुम्हाला फोटो लावायचा आहे, एक ग्रामसेवकाचा सही शिक्का घ्यायचा आणि ठेकेदाराचा सही शिक्का घ्यायचा. तर इथं हेल्पर म्हणून टाकायचं आहे, इथं ग्रामसेवक म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या तारखेला ते प्रमाणपत्र त्यांनी दिलेलं आहे, जे जावक दिनांक आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर जावक क्रमांक टाकायचा, तुम्ही कोणत्या म्हणजे ग्रामसेवक जो असतो तो ते तुम्हाला सगळं टाकून देत राहतो, तर ते तुम्हाला फक्त इथं फिलअप करायचं. त्यानंतर ग्रामसेवकाचं गावाचं नाव, कोणत्या गावाचा ग्रामसेवक आहे ते गावाचं नाव टाकायचं इथं. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा टाकायचा आहे. मी छत्रपती संभाजीनगर टाकतो, म्हणजे औरंगाबादच येते, इथं ऑनलाईनमध्ये अजून अपडेट नाही झालेलं. त्यानंतर तुम्हाला कोणत्या तालुक्यात आहे तालुका पण टाकायचा आहे, तो कोणत्या ग्रामसेवक कोणत्या तालुक्याचा आहे ते पण टाकायचं. त्यानंतर मी खुलताबाद सिलेक्ट करतो, तर ठीक आहे. नंतर तुम्हाला जी व्हेरिफिकेशन तारीख आहे, जे तुम्ही 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेशाल ना ते, आणि आधार कार्ड घेऊन तुम्हाला ज्या पण तालुक्याचा तुम्ही सिलेक्ट करशाल त्या तालुक्याला तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल. तर इथं खुलताबाद टाकल्यामुळे खुलताबाद व्हेरिफिकेशनसाठी आलेलं आहे. नंतर इथं तुमचं आधार कार्ड आणि जे तुम्ही 90 दिवसाचं प्रमाणपत्र आणणार आहेत तर ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र इथं जोडायचं. तर हे जोडल्यानंतर तुम्हाला इथं डेट घ्यायची, एक डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक डेट भेटेल. तर आपण कसं लायसन्स वगैरे कसं ऑनलाईन फॉर्म भरतो तसा एक डेट भेटेल. ती डेट घ्यायची आहे तुम्हाला, ती कोणतीही भेटू शकते. तर ती डेट तुम्ही घेतली, आता समजा मी 18/9 घेतली,
आणि नंतर सबमिट करायचं. सेव्ह म्हणून ऑप्शन येतात, सेव्हवर क्लिक करायचं आणि एक OTP येतो, तो OTP टाकायचा. तर तेवढं टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. तुम्हाला एक पत्र जनरेट होईल. ते पत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आणि त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्राला जोडायची. तर 90 दिवसाच्या प्रमाणपत्राला जोडल्यानंतर ती डेट जी तुम्हाला आलेली त्या डेटला तुम्ही तो जो तालुका सिलेक्ट केला आहे किंवा जो जिल्हा सिलेक्ट केला आहे त्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार विभागाचे जे सेतू केंद्र आहे तिथं जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी पडताळणीसाठी जावं लागेल, एकदा भेट द्यावं लागेल. तिथं तुमचा फोटो आणि एक थंब घेतला जाईल. त्यानंतर तुमचं 15 ते 20 दिवसात काढलं येईल. तर ही प्रोसेस होती तुमची नवीन नोंदणीसाठी. जे नवीन नोंदणी करणार आहेत नवीन म्हणजे बांधकाम कामगारमध्ये त्यांच्यासाठी ही प्रोसेस होती. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, टेक केअर. आणि असेच जर तुम्हाला बांधकाम कामगार विभागामध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब 100% करा. चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.